नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी रचना. हा आहे या रचनांचा 988 आणि 989वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना अशी आहे. आपल्याला कधी कशाचा राग आला तर त्यात खरंच काही रागावण्यासारखं आहे का याची खात्री करून घ्यायला हवी आणि त्याच्यात काही हसण्यावारी नेण्यासारखं आहे का याचीही खात्री करून घ्यायला हवी. आता दुसरी जी रचना आहे ती आहे जर्मन भाषेमधून अनुवाद केलेली आणखी एक गोष्ट, नाहीसं झालेलं चांदीचं नाणं. नाहीसं झालेलं चांदीचं नाणं. एकदा काय झालं, एक क्लब होता. तिथे बरेच लोक जमले होते. काही लोक क्लबमध्ये नेहमी येणारे होते आणि काही नवीनच गावात आलेले होते. क्लबमध्ये खाणं पिणं नाच गाणं असे नेहमीचे कार्यक्रम होते. तेवढ्यात एक माणूस पुढे आला आणि आपल्या जाकीटाच्या खिशातून त्याने एक चांदीचं नाणं बाहेर काढलं. तो म्हणाला, तुम्हाला माहितीच आहे की मी जुनी दुर्लभ नाणी गोळा करत असतो. माझे जवळचे सगळे म्हणतात की मी अशा नाण्यांच्यासाठी वेडा आहे. एकदा हे जुनं दुर्लभ नाणं मला विकत घेता आलं. हे आपल्या स्वातंत्र्याच्या काळातलं आहे. अशी नाणी आता जगात फार कमी उरली आहेत. मला वाटतं हे नाणं जगातलं यासारखं एकुलतं एक नाणं आहे. मी हे नाणं तुम्हाला सगळ्यांना दाखवू का? मग ते नाणं या हातातून त्या हातात असं बराच वेळ फिरत राहिलं. काही लोक थोडंसं बघत होते आणि पुढच्याला देत होते. काही लोक ते निरखून बघत होते. काही लोक त्याच्यावरची अक्षरं वाचायचा प्रयत्न करत होते. अनेकांना त्या नाण्याबद्दल प्रश्न पडत होते. ते विचारत देखील होते आणि तो माणूस त्याची उत्तरं पण देत होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, लोक हो, आता ते नाणं मला परत मिळेल का? या नाण्याबद्दल आता खूप बोलणं झालं होतं, पण कुणी ते नाणं परत देईस ना. प्रत्येकजण म्हणू लागला की त्याने ते नाणं पुढच्या माणसाला दिलं होतं. सगळ्यांनी ते नाणं 20 मिनटं शोधलं. ते नाणं गायबच झालं होतं. कुठे आहे ते कुणालाच माहीत नव्हतं. सर्वानुमते असं निदान झालं की कुणीतरी ते आपल्या खिशात टाकलं होतं. त्या नाण्याचा मूळ मालक आता रागात देखील होता आणि काळजीत देखील होता. तो म्हणाला, कुणीतरी ते नाणं चोरलं आहे. एक पोलीस खात्याचा अधिकारी त्या क्लबचा सभासद होता. तो म्हणाला, सगळ्यांची झडती घेतली जाईल आणि ते नाणं सापडलंच पाहिजे. पहिल्यांदा माझी झडती घ्या. आपण काही न करता नुसतेच बसून राहू शकत नाही. ही नाण्याची चोरी आहे. त्याने एक वेटरला बोलावलं आणि सगळ्यांची झडती घ्या असं सांगितलं. झडतीला सगळे तयार झाले. फक्त एकाने त्याला नकार दिला. तो तिथे बसला होता सगळा वेळ, पण तो त्या क्लबचा सभासद नव्हता. तो तिथे पहिल्यांदाच आला होता. तो म्हणाला, मी नाणं घेतलं नाही, मी झडती घेऊ देणार नाही. मग सगळेजण आरडाओरडा करायला लागले होते, वाद घालायला लागले होते आणि एकमेकांवर संशय पण घेत होते. पण सगळ्यांचा संशय आता त्या नवीन माणसावरच होता. तो नवीन माणूस झडतीला तयारच नव्हता. क्लबचे मालक म्हणाले, जर तुम्ही झडतीला तयार नसाल तर आपल्याला आणखी काही मार्ग शोधून काढावा लागेल. कुणीही इथून जायचं नाही. पोलिसांना बोलावण्यात येईल. एक वेटर तिथे आला आणि म्हणाला, शेजारच्या खोलीत मिठाचं भांडं हवं आहे. मग त्याने एका टेबलावरचं मिठाचं भांडं उचललं आणि शेजारच्या खोलीत न्यायला लागला आणि बघतो तर काय, त्या भांड्याखाली ते नाणं होतं. ते तिथे कसं काय आलं ते कोणालाच ठाऊक नव्हतं. कदाचित कोणीतरी बघता बघता ते नाणं टेबलावर ठेवलं असेल आणि थोड्याच वेळात त्याच्यावर मिठाचं भांडं ठेवलं गेलं असेल. सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. मग खोलीचं दार उघडलं गेलं. ज्यांनी झडतीला विरोध केला होता तो घरी जायला बाहेर पडला. खोलीत शांतता पसरली. कुणीतरी म्हणालं, आपण त्या नवीन माणसावर उगीचच संशय घेत होतो. त्याने ते तर नाणं घेतलेलंच नव्हतं. आपण त्याची माफी मागायला हवी. त्याने चोरी केली नव्हती हे तर आता स्पष्टच होतं. मग पटकन बाहेर जाऊन त्याला बोलावण्यात आलं.
एक जण म्हणाला, मी माझ्यातर्फे त्याला एक बिअर ऑफर करतो, त्याने ती प्यायली तर मग सगळं ठीक होईल. आपल्या मनात हे काही नाही हे पण त्याला कळेल. मग त्याच्याबरोबर सगळेच जण एक एक बिअर प्यायले. त्यांच्या डोक्यात एक शंका होती. एकाने त्याला विचारलं, जर तुम्ही नाणं घेतलंच नव्हतं तर मग झडतीला एवढा विरोध का करत होता? नाणं काही तुमच्याकडे सापडलंच नसतं. मग तो म्हणाला, इथेच तुम्ही मोठी चूक करताय. माझ्याजवळ जर सापडलं नसतं माझ्याजवळ जर सापडलं नसतं तर काही प्रॉब्लेम नव्हता. आता ते नाणं दुसरीकडे सापडलं आहे म्हणजे तुम्हालाही माहीत आहे की मी काही चोर नाही आहे, पण ते सापडलं असतं तर मी चोरच ठरलो असतो. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी पण एक नाणी गोळा करणारा आहे. अगदी असंच नाणं मी काही दिवसांपूर्वी एका म्युझियममध्ये खरेदी केलं होतं. मलाही वाटत होतं की माझ्याजवळचं जे नाणं आहे ते जगातलं एकमेव तसं नाणं आता आहे. आपल्याकडे असणाऱ्या नाण्याचं महत्त्व आणि किंमत वाढवायची ही या क्षेत्रातली नेहमीची पद्धत आहे. आपल्या मित्रांनी मी आपल्याजवळचं नाणं दाखवण्याआधीच त्याचं नाणं दाखवलं होतं. तो माणूस खुशीत होता. मला त्याचा आनंद हिरावून घ्यायचा नव्हता, म्हणून मी माझ्याजवळचं नाणं आधी दाखवलं नाही. आता मला सांगा, जर तेव्हा माझ्याजवळ ते नाणं सापडलं असतं तर मी चोर ठरलो असतो. मी ते नाणं बघितलं होतं आणि मला ठाऊक होतं की दोन्ही नाणी सारखीच आहेत. मग तो माणूस देखील निघून गेला. तो निवृत्त पोलीस अधिकारी म्हणाला, आपल्याला ते नाणं सापडलं ते बरं झालं. दोघांची स्वतःची नाणी त्यांच्याकडेच राहिली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असती तर तो उगीचच पकडला गेला असता आणि आपल्याला नंतर इथेच नाणं सापडलं असतं तर त्याच्यावर अन्याय झाला म्हणून आपलंच मन आपल्यालाच खात राहिलं असतं. आता तिसरी जी रचना आहे ती अशी, आपल्याला जे बरोबर वाटतं तेच नेहमी व्हावं असं नसतं. दुसऱ्याला जे बरोबर वाटतं तेही होऊ दिलं तरी चालतं. चौथी जी रचना आहे ती अशी, नारदाच्या भक्तिसूत्रांमधले 54 आणि 55 सूत्र. शुद्ध भक्तीला आणि प्रेमाला कोणतेही गुण नसतात. त्यांच्यामध्ये इच्छांचं विष देखील नसतं. ते प्रेम सतत वाढत जातं. ते अतिशय नाजूक आणि सूक्ष्म असतं आणि ते फक्त अनुभवांनीच कळतं. ते प्रेम नसतं असं कधी नसतंच. असं शुद्ध प्रेम फार कमीच जणांमध्ये असतं. काही जणांचं काही व्यक्तींवर प्रेम असतं, काही ठिकाणांवर प्रेम असतं, काही कलांच्यावर प्रेम असतं. पण हे प्रेम तसं नसतं. हे सगळ्यांवर असतं आणि सगळ्यांच्यामध्ये परमेश्वरच ते बघतं. इच्छा पूर्ण झाल्या तरच त्याच्यावर असतं असं काही नसतं. त्या प्रेमाची अवस्था जागेपणी असते, स्वप्नातही असते आणि गाढ झोपेतही असते. आपण काही करत असलो, आपल्याला काही वाटत असलं किंवा आपण काही विचार करत असलो तरी आपलं प्रेम तेवढंच राहतं. आपण कुणाबरोबरही असलो तरी ते प्रेम तेवढंच असतं. सृष्टीच्या कणाकणावर प्रेम असतं, कारण ते सगळं परमेश्वरच तर असतं. त्या प्रेमाचं स्वरूप इतकं सूक्ष्म असतं की ती त्याची सूक्ष्म, नाजूक आणि तरल त्याच्याहून काही वर्णन करता येतच नाही. ते मोजता येत नाही. कणाकणात परमेश्वर एवढंच त्याचं वर्णन असतं. त्यात फक्त असणं असतं, होणं किंवा बनणं नसतं. ही स्थिती अशी असते की त्यात फक्त परमेश्वरच दिसतो, त्याचाच आवाज ऐकू येतो. आपण नेहमी त्याच्याशीच बोलतो आणि नेहमी तोच आपल्याला जाणवतो. एक स्थिती अशी येते की आपण राहतच नाही, फक्त तोच राहतो. मग आपल्या विचारांचा पडदा दूर होतो, माया दूर होते आणि मग परमेश्वर जाणवतो. असीम अनंत असा परमेश्वर जाणवतो, कणाकणात जाणवतो. ती जाणीव वस्तूंच्या, विचारांच्या आणि भावनांच्या पलीकडची असते. ती सतत असतेच. ती बदलतच नाही. बदल नाही म्हणजे झीज नाही आणि म्हणजेच मृत्यूसुद्धा नाही. दुसरा विचारही नाही म्हणजेच ती असते अमृत अवस्था. आपण असं धरून चालतो की परमेश्वराची माया असते आणि त्याच्यामुळे एक पडदा आल्यासारखं होतं आणि मग आपल्याला सत्य काय आहे ते दिसतच नाही आणि कळतही नाही. हे पण दुसऱ्याला दोष देणं झालं. पण असतं काय की आपलंच मन अस्थिर असतं. खूप गोष्टी मनात सतत येत जात असतात.
त्यानेच दृष्टी कलुषित होते. हा नजरेसमोरचा कचरा आपण काढून टाकू शकलो तर मग जे दिसतं ते शुद्ध प्रेम, शुद्ध परमेश्वर असतो. नारद म्हणतात की माया ही परमेश्वराने बनवलेली नसते, तर आपणच ती बनवलेली असते. आपल्याच इच्छांनी, आपल्याच भावनांनी, आपल्याच आवडीनिवडींनी भक्ती, प्रेम आपल्या मनातल्या परमेश्वरावर असावं. पण त्याने बनवलेल्या सर्वच गोष्टींवर तेवढंच असावं, कारण सर्व काही परमेश्वरच तर आहे. सर्व त्याच्यापासूनच तर बनलेलं आहे. जेव्हा कोणी ह्या अशा वातावरणात शिरतो, तेव्हा कोणी आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, साधक, शिष्य, गुरु, माझं, तुझं, अगदी जिवंत आणि मृत असाही भेद नसतो. शरीर आणि शरीराशी संबंधित असं काही राहतच नाही. याला नारद सविकल्प समाधी असं नाव देतात. यात मी आणि तो एकच आहे हे वाटत असतं, पण मी आणि तो असतो आणि तो एकच आहे असं पण वाटत राहतं. याला सोहम वृत्ती म्हटलेलं आहे किंवा शिवोहम वृत्ती म्हटलेलं आहे. याच्याही पुढची स्थिती म्हणजे तो आणि मी वेगळे नाहीतच. तो आणि मी असं काही नाहीच, एकच आहोत ही स्थिती. त्याला नारायण वृत्ती म्हटलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आणि तो ही द्वैत वृत्ती बिलकुल संपून जाते. निर्विकल्प समाधी ती हीच.